बघा, आपण गणपतीला दुर्वा वाहत असतो आणि त्याचसोबत मी तुम्हाला एक विशिष्ट यागाची आज माहिती देत आहे, तो म्हणजे दुर्व्याचा याग. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला दुर्व्यापासून बनवलेला याग कसा केला जातो तो मी तुम्हाला सांगतो. घरामध्ये अचल लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, म्हणजे बऱ्याचशा जणांचा प्रश्न असतो मला की आमच्या घरात पैसा येतो परंतु टिकत नाही. बघा, रिद्धी-सिद्धीचा वरदाता भगवान लक्ष्मी देखील ज्या गणरायासोबत येत असते असा हा गजराज गणपती आपल्या इथे 10 दिवस, 11 दिवस, 1.5 दिवस किंवा 5 दिवसासाठी घरात ज्याच्या ज्याच्यानुसार प्रथा असते. या दुर्व्याच्या 21 काड्या आपल्याला जुड्या बांधायच्या आहेत. अशा 21 काड्यांची जुड्या म्हणजे 108 जुड्या आपल्याला बांधायच्या आहेत. आणि त्याचा याग करायताना आपल्याला काय करायचंय, तेवढेच मोदक 108 मोदक आपल्याला आपल्या घरात बनवायचे आहे. 108 नाही जमले, हवनकुंड छोटा आहे तर 21 मोदक आपल्याला करायचे आहे. दुर्वा मात्र 108च्या मात्रेत असा. भगवान विघ्नहर्ताचं विघ्नहर्ता स्तोत्र किंवा ओम गणपतये नमः या मंत्राने भगवंताला या दुर्व्याची आहुती द्यायची आहे. आहुती म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचलेला भोग. अशा प्रकारे भगवंताला भोग दिल्याने आपल्या घरातली अचल लक्ष्मी थांबते. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी गणपतीच्या कोणकोणते पथ्य व कोणकोणते मार्ग पाळायचे आहे मी तुम्हाला सर्व काही सांगतो. ओम